एक चॅरिटी हॉस्पिटल म्हणून सह्याद्री हॉस्पिटलची सुरुवात झाली 1998ला आणि आता या सह्याद्री हॉस्पिटल्स या नावाने चालणाऱ्या 11 हॉस्पिटल्सच्या चेनच्या इक्विटीचा ताबा एका कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडे जातो आहे. 2022ला या इक्विटीचा ताबा कॅनडाच्या एका कंपनीकडे होता आणि 2,500 कोटी रुपयांना तो त्या कंपनीकडे आला होता आणि आता तो वाढून मणिपाल ग्रुपकडे जातो आहे 6,400 कोटी रुपयांना. याच्यातून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत सह्याद्री हॉस्पिटल्स आणि ही जागा ज्या कोकण मित्रमंडळाला पुणे महापालिकेने 1998ला दिलेली होती त्या कोकण मित्रमंडळाचे देखील जे लीगल ॲडवायझर आहेत डॉक्टर अमित खातू ते आहेत. सर, थोडी सुरुवात आपण सांगण्याचा प्रयत्न करूया की हे हॉस्पिटल उभं राहण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले होते त्यावेळी आणि काय म्हणून ही जागा त्यावेळी देण्यात आली होती. हे हॉस्पिटल जे सुरू झालं ते 1998ला पुणे महानगरपालिकेने कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट या ट्रस्टला डेक्कन जिमखानातील 1976 चौरस मीटर एवढी जागा भाडेपट्ट्याने दिलेली आहे. त्या जागेवरती कोकण मित्रमंडळ ट्रस्टने त्यांचं हॉस्पिटल उभारलं आणि ते हॉस्पिटल उभारल्यानंतर 2004ला त्यांना नर्सिंग होम लायसन्स मिळालं कोकण मित्रमंडळच्या नावाने आणि 2006मध्ये त्या कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्टने सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी ते हॉस्पिटल चालवण्यासाठी ऑपरेशन अँड मॅनेजमेंट अग्रीमेंट केलं. त्या अग्रीमेंटनुसार सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ते हॉस्पिटल चालवते. तसं त्यांच्यासोबत अग्रीमेंट करण्याचा त्या पुणे महानगरपालिकेचा जो भाडेपट्टा करार होता त्या करारामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि तशी त्यामध्ये त्यांना परवानगी आहे. त्या परवानगीनुसार हे सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हे हॉस्पिटल चालवलं जातं. तुम्ही म्हणतात की परवानगी आहे, म्हणजे तशी लेखी परवानगी आहे की जो आधी मूळ करार आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे की आता ही जी काही नोटीस आहे तर त्या नोटीसवरती आपण पुन्हा येऊ की तुम्ही ती जागा भाड्याने देऊ शकत नाही, मात्र हॉस्पिटल चालवण्यासाठी म्हणून तुम्ही करार करू शकता. तर विषय तो इथेच निर्माण होतो की एक चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून सुरुवात करणारं हे हॉस्पिटल एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चालवण्यासाठी देता येऊ शकतं का? हे बघा, हा जो प्रश्न आहे की चॅरिटेबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चालवायला देऊ शकतं का, त्या करारातल्या अटी जर आपण पाहिल्यात तर त्यामध्ये एक्सप्रेस परमिशन आहे. त्याच्यामध्ये हे हॉस्पिटल चालवण्यासाठी कोणत्याही कंपनीसोबत तुम्हाला करारनामा करता येईल असा स्पष्ट उल्लेख त्या करारामध्ये आहे. त्याच्यामध्ये असं नाही लिहिलेलं की तुम्ही जेव्हा चालवायला द्याल तेव्हा पुन्हा परमिशन मागायला या, असं लिहिलेलं नाही आहे. करार करतानाच तशी परवानगी देण्यात आलेली आहे आणि तो करार आजही अस्तित्वात आहे. आता राहिला प्रश्न की चॅरिटेबल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चालवायला देऊ शकतं का, तर अशी अनेक रुग्णालयं आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये की ज्याच्यामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलने प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ते चालवायला दिलेलं आहे. मुद्दा काय आहे तर चॅरिटेबल हॉस्पिटलचा जो धर्मादाय उद्देश आहे तो उद्देश डावलला जातोय का, हा मुद्दा आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल किंवा चॅरिटेबल ट्रस्ट यांचा जो धर्मादाय उद्देश असतो त्या दृष्टीने बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली काही तरतुदी आहेत. पण चालवायला देणं वेगळं आणि जागा भाड्याने देणं वेगळं, याच्यात काही फरक होऊ शकतो का? खरं तर हा म्हणजे खूप टेक्निकल मुद्दा आहे आणि कायद्याचं इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणतो किंवा अर्थ लावणं जे म्हणतो ते दोन्ही बाजूनी होऊ शकतं. सर, मग आता ही जी पुणे महापालिकेने नोटीस दिलेली आहे तर ती का दिली आहे? तुम्ही म्हणता की तुम्ही करार करण्याचा अधिकार आहे या कोकण मित्रमंडळाला, त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलला, तर मग आता ही नोटीस महापालिकेने दिलेली आहे तर ती का दिलेली आहे? ती नोटीस जर आपण बारकाईने वाचली तर त्या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे की विविध वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून येत आहेत तर त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी आमच्याकडनं मागवलं आहे. त्या बातम्या काय छापून येत आहेत
की सह्याद्री हॉस्पिटलला जी भाडेतत्वावर दिलेली जागा होती ती त्यांनी विकली, अशा बातम्या छापून येत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेशननी जर आम्हाला लीजवर दिलेली जागा आहे तर ती विकली किंवा कसे याची शहानिशा करण्याचा कॉर्पोरेशनला हक्क आहे. त्यामुळे कॉर्पोरेशननी त्याची शहानिशा करण्यासाठी आम्हाला नोटीस दिली आहे. आता ही सह्याद्री लिमिटेड कंपनीकडे या हॉस्पिटलची मालकी आली, तिथपर्यंत आलो होतो. तिथून पुढे मग ती आणखी कोणत्या कोणत्या कंपन्यांकडे इक्विटी गेलेली आहे मधल्या काळात? नाही, मी तुम्हाला इथे करेक्ट करू इच्छितो की सह्याद्री हॉस्पिटल या कंपनीकडे त्या हॉस्पिटलची कधीच मालकी आलेली नाही. ताबासुद्धा आलेला नाही. ताबासुद्धा आणि मालकीसुद्धा दोन्हीही कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्टकडे आहेत. सह्याद्री हॉस्पिटल्सला तिथे ऑपरेशन अँड मॅनेजमेंट अग्रीमेंटनी त्यांनी नेमलेलं आहे हे हॉस्पिटल चालवण्यासाठी. त्यानंतर मग इक्विटी जी काही ट्रान्सफर झालेली आहे ती काय आहे? तुम्ही म्हणता ना मालकी आहे ना ताबा आहे, तर मग हे काय आहे? म्हणजे आता हे बघा, खूप साधा आणि सरळ हा प्रश्न आहे की सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट हा एक ट्रस्ट आहे. इक्विटी हा जो तुमचा प्रश्न आहे, इक्विटी शेअर्स हे कंपनीचे असतात, ट्रस्टचे नसतात. सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खाली 11 हॉस्पिटल्स येतात. त्या 11पैकी 10 हॉस्पिटल्स हे सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांच्या सबसिडरीज यांची आहेत. काही मालकीची आहेत, काही भाडेतत्वावर घेतलेल्या जागा आहेत. डेक्कनचं जे हॉस्पिटल आहे ते ना सह्याद्रीच्या मालकीचं आहे ना सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडनी भाडेतत्वावर घेतलं आहे. ते हॉस्पिटल कोकण मित्रमंडळ ट्रस्टच्याच मालकीचं आहे आणि ते त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलला चालवायला दिलेलं आहे. इक्विटी शेअर्स हे सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे आहेत आणि त्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सचा व्यवहार सुरू आहे. तो कसा झालेला आहे आतापर्यंत? आतापर्यंत 4 वेळा सह्याद्री हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सचा व्यवहार झालेला होता. हा 5वा व्यवहार आहे. मागे 2019च्या सुमारामध्ये एव्हरस्टोन कॅपिटलला ते दिलेलं होतं. त्यानंतर ओंटारिओ टीचर्स पेन्शन प्लॅनला दिलेले होते इक्विटी शेअर्स. आता ओंटारिओ टीचर्स पेन्शन प्लॅन आणि मणिपाल ग्रुप यांच्यामध्ये डेफिनेटिव्ह अग्रीमेंट झालं आहे. ते अग्रीमेंट शासकीय मंजुरीसाठी प्रलंबित आहे अजून. त्यानंतर जेव्हा त्या मंजुरी येतील त्यानंतर ते अग्रीमेंट पूर्ण होईल. थोडीशी रक्कम आपण सांगूया. हे जे काही एव्हरस्टोनकडे आहे 2018-19ला, तर या सह्याद्रीकडून ती किंवा त्याच्या आधी कोणाकडे असेल तर 1000 कोटी रुपयांना ती इक्विटी ट्रान्सफर आहे. त्यानंतर 2022ला 2500 कोटींना ती इक्विटी जी कॅनडाची कंपनी आहे ओरिएंटो टीचर्स पेन्शन प्लान या नावाने OTPP, आणि त्यानंतर आता ती मणिपाल ग्रुपकडे 6400 कोटी रुपयांना. आता इक्विटी किती वाढावी किंवा कशी वाढावी? खरं तर वाढते ही चांगलंच म्हणायला हवं ना सर. म्हणजे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत मेडिकलमध्ये. हे बघा, त्याच्या ज्या फिगर्स आहेत त्या फिगर्सवरती कमेंट करणं मला योग्य वाटत नाही. परंतु मी तुम्हाला हे सांगू शकतो की इक्विटी जी वाढते त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत, ज्या कंपनीची इक्विटी दिली जाते त्या कंपनीची क्वालिटी काय आहे, त्यांचा बिझनेस कसा आहे, त्यांची मॅनपॉवर कशी आहे, त्यांच्याकडे भविष्यामध्ये काय बिझनेस वाढण्याचा स्कोप आहे, आणि याचं व्हॅल्युएशन जे केलं जातं ते करणारे तज्ज्ञ असतात. त्याच्या सर्टिफाईड व्हॅल्युअर्स असतात, त्यांच्यामार्फत याचं व्हॅल्युएशन होतं. आणि हे जे व्यवहार केले जातात या व्यवहारांचं रिपोर्टिंग RBI सारख्या संस्थांना करावं लागतं. त्यामुळे याच्यामध्ये इक्विटी जर वाढत असेल तर ती जस्टिफाईड वाढवावी लागते. कुठलीही इक्विटी अशी फुगवून किंवा इन्फ्लेट करून वाढवता येत नाही. संधी किती आहेत हेच याच्यातून दिसतंय. इक्विटी वाढते आहे कंपन्यांसाठी बरं का, अर्थातच. सर, शेवटचा प्रश्न की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये सह्याद्री हॉस्पिटल जे चॅरिटी म्हणून आहे, तर त्या चॅरिटी हॉस्पिटल्सनी रुग्णांना ज्या काही सुविधा सवलतीच्या दरामध्ये द्यायच्या असतात तशा त्या दिल्या जातात? अर्थात दिल्या जातात. त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटल काही ऑब्लिगेशन्स खाली असतं. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट जो आहे त्याचं सेक्शन 41AA आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या काही ऑर्डर्स आहेत. त्या ऑर्डर्सनुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाला
जे इंडिजंट पेशंट आहेत म्हणजे दारिद्र्य रेषेखालचे पेशंट त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवाव्या लागतात. जे दुर्बल घटक आहेत वीकर सेक्शन्स त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवाव्या लागतात आणि त्यांना मोफत उपचार द्यावे लागतात. ते मोफत उपचार देण्यासाठी म्हणून त्या हॉस्पिटलच्या एकूण उत्पन्नाच्या 2% रक्कम दर महिन्याला इंडिजंट पेशंट फंडमध्ये टाकावी लागते. त्या फंडमधून त्या रकमेचा विनियोग कसा केला याचं विवरणपत्र दर महिन्याला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करावं लागतं. डेक्कनचं जे हॉस्पिटल आहे डेक्कनच्या हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला इंडिजंट पेशंट फंडमध्ये हॉस्पिटलच्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे फक्त ट्रस्टच्या नव्हे तर ट्रस्ट आणि सह्याद्री हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड यांचं मिळून जे एकूण उत्पन्न आहे त्या एकूण उत्पन्नाच्या 2% रक्कम इंडिजंट पेशंट फंडमध्ये टाकली जाते. ती तिथून वापरली जाते ह्या रुग्णांना ट्रीटमेंट देण्यासाठी. ती बरेचदा इतकी वापरली जाते की तो इंडिजंट पेशंट फंड मायनसमध्ये चालतो. परत त्यामध्ये ती पुढच्या महिन्याला टाकावी लागते. त्यामुळे रुग्णांना जरी हे हॉस्पिटल OTPPने घेतलं होतं किंवा मणिपालकडे जाणार आहेत तरीसुद्धा ट्रस्टचं हॉस्पिटल असल्यामुळे या कायदेशीर जबाबदाऱ्या पाळणं हे बंधनकारक आहे. त्याशिवाय तो व्यवसाय तिथे करता येत नाही. तक्रारी खूप येतात सर की उपचार होत नाही तिथे म्हणून किंवा या सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळत नाहीत आमच्याकडे. हे बघा सवलतीच्या दरामध्ये किती खर्च करावा हे बॉम्बे हायकोर्टाने स्पष्ट केले. 2% खर्च करावा. प्रत्येकजण तिथे येऊन म्हणायला लागला की मला सवलतीच्या दरातच द्या तर तुम्हीच मला सांगा हे शक्य आहे का. बेड तिथे ठेवण्यासाठी एक क्लॉज आहे तर तो काय आहे क्लॉज. त्यामध्ये इंडिजंट पेशंटसाठी 10% बेड्स आणि वीकर सेक्शन पेशंटसाठी 10% बेड्स उपलब्ध करून द्यायचे असतात. त्या बेड्सच्या उपलब्धतेबद्दल तिथे बोर्ड लावायचा असतो की आज किती इंडिजंट पेशंट ॲडमिट आहेत आणि किती उपलब्ध आहेत. ते बोर्ड्स तिथे रोज लावला जातो दररोजची तारीख टाकून. बाहेर बोर्ड लावायचा असतो की हे धर्मादाय रुग्णालय आहे. तसा मोठा बोर्ड बाहेर एंट्रन्सला लावलेला आहे. त्यानंतर या इंडिजंट पेशंटचं रजिस्टर मेंटेन करायला लागतं. त्याचं सर्वेक्षण नियमित वारंवार चॅरिटी कमिशनर ऑफिसकडनं होतं. त्यांना ते सगळं उपलब्ध करून द्यावं लागतं की या ठिकाणी इतके इंडिजंट पेशंट ॲडमिट आहेत या महिन्यात इतका खर्च झाला इतके जमा केले. बेड 10% म्हणजे 200 बेड असतील तर 220 बेड उपलब्ध आहेत की दिवसांच्या हिशोबामध्ये ते बेड आहेत. 2 गोष्टी आहेत. चॅरिटेबल ट्रस्ट खालचं ऑब्लिगेशन वेगळं आहे. पुणे महानगरपालिकेच्या करारातलं अग्रीमेंट ऑब्लिगेशन वेगळं आहे. 20 बेड हे तिथे उपलब्ध ठेवावे लागतात. कोणी पेशंट आला त्यांनी जर कागदपत्रांची पूर्तता केली त्याच्यामध्ये ठरलेल्या मर्यादेत उत्पन्नाच्या इंडिजंट पेशंट जो असतो त्याचं वार्षिक उत्पन्न 1,60,000च्या खाली असावं लागतं. जो वीकर सेक्शन पेशंट आहे त्याचं वार्षिक उत्पन्न 3,60,000च्या खाली असावं लागतं. त्यांनी तसा जर दाखला घेऊन आला त्यांनी तो तिथे सबमिट केला आणि तिथे जर बेड उपलब्ध असेल जर सगळे बेड जर इंडिजंट पेशंटनी भरलेले असतील तर नाही उपलब्ध होऊ शकत. तरीसुद्धा आम्ही ट्रीटमेंट देतो म्हणजे कोणालाही ट्रीटमेंट नाकारत नाही. पुणे महानगरपालिकेचं जे ऑब्लिगेशन आहे ते 50 बेड डेजचं आहे. ते ह्याच्या ओव्हर अँड अबोव्ह आहे. 50 बेड डेज म्हणजे काय तर एका दिवशी एक पेशंट जर ॲडमिट राहिला पूर्ण दिवस तर तो 1 बेड डे होतो. असे 50 बेड डेज वर्षाला तिथे उपलब्ध करून दिले पाहिजेत. डेजमध्ये तुम्ही तेच म्हणतो मी दिवसांमध्ये. ते महापालिकेचं आहे. चॅरिटी कमिशनर किंवा चॅरिटेबल ॲक्ट खालचं डेजमध्ये नाही आहे ते बेड्समध्ये आहे आणि ते उपलब्ध करून दिलेच जातात. महापालिकेखालचं पण जे ऑब्लिगेशन आहे ते 50 बेड डेचं जरी असलं तरीसुद्धा तुम्ही मागच्या 4 वर्षाचा जर डेटा काढलात सह्याद्री हॉस्पिटल डेक्कनचा तर वर्षाला किमान 260 बेड डेज ॲव्हरेज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकारची ऑब्लिगेशन्स डेक्कनचं सह्याद्री हॉस्पिटल पूर्णरित्या तिथे राबवत आहे. त्याच्यात कुठलाही कधी भंग झालेला नाही आणि ते ऑब्लिगेशन राबवणं त्यांच्यावर इथून पुढेसुद्धा बंधनकारक आहे. म्हणजे शेअर होल्डर सह्याद्री हॉस्पिटलचे जरी चेंज झाले तरी ट्रस्टला ते ऑब्लिगेशन्स असल्यामुळे त्यांना ते भविष्यात कायमस्वरूपी राबवावे लागणार आहेत. धन्यवाद सर. तर विषय कुठून सुरू झाला पहा. एक धर्मादाय रुग्णालय म्हणून एक परोपकारासाठी म्हणून एक रुग्णालय रुग्णांसाठी उभं राहावं यासाठी पुणे महापालिकेने जागा दिली. वर्षाला ₹1 या भाड्याने
आणि 53 लाख रुपये त्यासाठी जे काही आहेत ते भरण्यात आले. 99 वर्षाचा हा करार, म्हणजे एका वर्षाला साधारणपणे 50,000च्या आसपास भाडं. त्यानंतर हे चॅरिटी हॉस्पिटल खातू सरांनी सांगितलं की भाड्याने नाही दिलेलं तर चालवण्यासाठी दिलेलं. आता भाड्याने देणं आणि चालवण्यासाठी देणं हा शब्दांचा खेळ म्हणायचा किंवा काय हे तुम्ही ठरवायचं आहे. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हे हॉस्पिटल चालवायला दिलं गेलं, रूपांतर झालं म्हणायचं की चालवायला दिलं. आणि त्यातून आपण इक्विटी वाढलेली पाहतो. 1,000 कोटी, 2,500 कोटी, 6,400 कोटी रुपये. जर एखाद्या वस्तूची किंवा एखाद्या व्यवसायाची किंमत वाढत असेल तर त्याचा आनंदच आहे. व्यवसाय हा वाढायलाच हवा, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी उपचार हे स्वस्त झालेत की महाग झालेत हे मी तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. विषय फक्त या सह्याद्री हॉस्पिटलचा नाही तर एकूण आपल्या देशातली जी काही हेल्थ इंडस्ट्री म्हणवली जाते, इंडस्ट्री हा शब्द गेल्या काही वर्षांमध्ये रूढ झालेला आहे, ती कोणत्या दिशेने पोहोचलेली आहे, कोणत्या दिशेने प्रवास करते आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न होता. कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.